नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महापालिकेची निवडणूक जवळ येईल तसं राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आणि या तापणाऱ्या वातावरणात काही राजकीय नेत्यांच्या हलग्या सुद्धा तापू लागलेल्या आहेत। खुद्द काँग्रेसचे नेते आमदार बंटी पाटील यांनीच म्हटलेलं आहे की आता हलगी कराडणार आहे आणि ती हलगी कोणाच्या विरोधात कराडणार आहे तर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात ही हलगी कराडणार असे संकेत बंटी पाटील यांनी काही दिवसापूर्वीच दिलेले आहेत। बंटी पाटील यांचं मत असं आहे की आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराची मालिका थांबवणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा सर्वसामान्यांना ज्या आरोग्य सुविधा मिळायला हवेत त्या मिळणार नाहीत, तर त्या सुविधा या भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जातील आणि सर्वसामान्य आरोग्याच्या दृष्टीने कोरडे आणि तहानलेलेच राहतील। असाच काही संदेश बंटी पाटील यांना द्यायचा असावा, म्हणून तर त्यांनी म्हटलं की आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आता हलगी काढणार आहे। याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की जर आरोग्य खात्यात भ्रष्टाचार होतोय असं तुम्हाला माहिती असेल तर मलाही सांगा, मी आणि अधिक माहिती तुम्हाला पुरवतो की कोठे कोठे कसा भ्रष्टाचार होत असावा आणि त्याची पाळंमुळं आपणही खोदू। पण बंटी पाटील यांचा रोग जो आहे तो निश्चितच आरोग्य खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात असू शकतो, कारण आजची परिस्थिती आहे ती औषध खरेदीपासून सर्वसामान्य रुग्णांच्या घशात ते औषध जाईपर्यंत ज्या ज्या पातळीवर त्याच्यावर प्रक्रिया होतात किंवा ज्या ज्या पातळीवर त्या औषधांच्या खरेदीतील टक्केवारी वाटली जाते, हे आता काही ओपन सिक्रेट म्हटलं तरी हरकत नाही। अशा काही गोष्टी घडू लागल्यामुळं अर्थातच बंटी पाटील यांनी आता आपली हलगी काढणार असं म्हटलं असावं। आरोग्य खातं आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असेल, पण पूर्वी सुद्धा आरोग्य मंत्री जे झाले त्यांच्या काळात निश्चितच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। औषध खरेदीत जर भ्रष्टाचार होत असेल, रुग्णांना तपासणाऱ्या यंत्रणांच्या खरेदीमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर हे निश्चितच गंभीर आहे आणि असे भ्रष्टाचार बाहेर निघालेच पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं शासकीय आरोग्य सेवा रुग्णांपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल। आजच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्याचं सुदैव असं आहे की आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघेही कोल्हापूरचे आहेत। सार्वजनिक आरोग्य म्हणजे गाव पातळीवरच्या दवाखान्यापासून जिल्हा रुग्णालयापर्यंतची सर्व आरोग्य यंत्रणा ही आरोग्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येते, तर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीत जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत ती सर्व यंत्रणा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीत येते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुद्धा वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात आणि दोन्ही ठिकाणी भ्रष्टाचार होतो असे आरोप झालेले आहेत। यापूर्वी अनेकांवर याबाबत कारवाई झालेली आहे। इतकंच कशाला, आपल्या छत्रपती प्रमिला राजे या शासकीय जिल्हा रुग्णालयात आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा ज्या ज्या खरेदी झाल्या त्यापैकी काही खरेदींमध्ये घोटाळे झालेले आहेत, हे कागदावर आलेले आहेत, त्यांच्या चौकशी सुरू आहेत, पण चौकशीतून निष्पन्न काय होतं हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळं बंटी पाटलांनी केलेला आरोप हे हसण्यावारी नेण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांनी गांभीर्याने घ्यायला हवा आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या कडाडणाऱ्या हलगीला आपण ढोल वाजवून उत्तर द्यावं, तरच कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांना पटेल की बाबा आरोग्य खात्यात भ्रष्टाचार नाही म्हणून। बंटी पाटलांची हलगी अजून तरी काढलेली नाही, अर्थात हलगी काढण्या अगोदर तिला तापवावी लागते आणि ती तापवण्यासाठी चगाळा गोळा करावा लागतो। अर्थात बंटी पाटलांच्या काढणाऱ्या हलगीला तापवण्यासाठी, भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाठी जो चगाळा गोळा करायचा आहे, जे पुरावे गोळा करायचे आहेत ते काम सुरू असेल असं आपण समजू आणि येत्या काही काळात निश्चितच बंटी पाटलांची हलगी कडाडेल आणि सर्वसामान्यांना खरोखरच चांगली आरोग्य सुविधा मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।